Hello, now we are going to discuss future continuous or progressive tense. Future continuous tense describes an actions that will be ongoing at the specific time in the future, and it is always formed with will be form. म्हणजे भविष्यकाळात क्रिया किंवा भविष्यकाळात चालू असणारी क्रिया दर्शविण्यासाठी विल बी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. आपण कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये एम इज आर टू बी ची वर्तमानकाळी रूप, कंटिन्युअस पास्ट मध्ये वॉज वेअर टू बी ची भूतकाळी रूप, तसं भविष्यकाळात चालू भविष्यकाळात किंवा अपूर्ण भविष्यकाळात आपण टू बीचं विल बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि भविष्यकाळात चालू असणारी क्रिया या वाक्याने दर्शविली जाते. प्रथम आपण या वाक्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर कसं असतं ते पाहूया. इथं सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन ऑलरेडी दिलेले आहेत. वाक्यातले हे सर्व आहेत. आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे सर्व या वाक्यातले सब्जेक्ट्स आहेत. आता या वाक्याचं सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कसं तयार होतं तर प्रथम सब्जेक्ट, त्यानंतर विल बी प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि ऑब्जेक्ट. बघा वाक्यात हे आहे सब्जेक्ट, विल बी, क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आणि हा आहे ऑब्जेक्ट. काय दर्शवितो तर भविष्यात फुटबॉल खेळण्याची क्रिया चालू असणार आहे हे या वाक्यातून दर्शविलं जातं. आता आय विल बी, वी विल बी, you will be, he, she, it will be and they will be. will be हे आपण इथं टू बी चं रूप वापरलेलं आहे. या पद्धतीने हे फ्युचर कंटिन्युअस प्रोग्रेस टेन्सचे आपण वाक्य किंवा चार्ट तयार केलेला आहे. आता हे सर्व जे सेंटेन्स आहेत याचा आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स पण तयार करायचे. हे आहेत अफर्मेटिव्ह सेंटेन्स. आता आपण याचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार करणार आहोत. निगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी आपण त्यात नॉटचा वापर करतो. मग नॉट आपल्याला कुठं वापरायचंय तर जस्ट विल ह्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉटचा वापर केला की काय तयार होणार तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स तयार होणार. नॉट, विल नॉट, you will not, he, she, it will not and they will not. काय तयार झालं आपलं निगेटिव्ह सेंटेन्स. आय विल नॉट बी प्लेइंग फुटबॉल, यू विल नॉट बी प्लेइंग फुटबॉल. अशा पद्धतीने हे निगेटिव्ह सेंटेन्स तयार झाले. आता विल नॉट हा जो शॉर्ट फॉर्म आहे त्याचा तुम्ही विल नॉट याचा तुम्ही शॉर्ट फॉर्म पण इथं वापरू शकता. जसं की आय वोंट बी प्लेइंग फुटबॉल, विल नॉटचा शॉर्ट फॉर्म काय होतो वोंट, तो पण तुम्ही वापरला तरी सुद्धा तुमचं वाक्य बरोबर आहे. अशा पद्धतीनं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे आपण इथं निगेटिव्ह सेंटेन्स तयार केलेले आहेत. आता ह्याच वाक्यांचे आपल्याला व्हर्बल क्वेश्चन्स पण तयार करावायचे आहेत. व्हर्बल क्वेश्चन तयार करताना आपण काय करतो तर जस्ट दिलेल्या वाक्यात विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे ते फक्त आपण वाक्याच्या पुढे घेतो. तुमचं काय तयार होतो व्हर्बल क्वेश्चन तयार होतो की ज्याचं उत्तर कशात असतं येस किंवा नो मध्ये असतं. मग मी इथं वाक्य कसं तयार करणार तर will I be playing football? Will we be playing football? Will you be playing football? Will you be playing football? Will he, she, it be playing football? And will they be playing football? काय तयार झाले आपले व्हर्बल क्वेश्चन तयार झाले. किती सोपं आहे बघा. लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या तर आपण कोणताही कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स मग प्रेझेंट करत असेल तर एम इज आर आयएनजी, जर तुम्ही पास्ट टेन्स करत असाल तर वॉज वेअर आयएनजी आणि जर तुम्ही फ्युचर करत असाल तर विल बी आयएनजी. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. दुसरी गोष्ट याचं निगेटिव्ह करत असताना सहाय्यकारी क्रियापद विल नंतर नॉट वापरलं की तुमची सर्व वाक्य निगेटिव्ह होतात.
व्हर्बल क्वेश्चन तयार करत असताना या वाक्यातलं विल हे सहाय्यकारी क्रियापद जस्ट तुम्ही वाक्याच्या पुढे लिहिलं की तुमचा व्हर्बल क्वेश्चन तयार होतो. या 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि कम्पेअर करून प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या पद्धतीने लक्षात ठेवायचे. एम इज आर ING, वॉज वेअर ING आणि विल बी ING. समजलं? ओके.